नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा एकदम मस्त अशा सकाळ सकाळच्या व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळचे वाजले आहे 7. तर आज स्वयंपाकालाच लागायचं होतं, पण म्हणलं आता आज काय करावं भाजीला. तर आज सकाळपासून आमचं नियोजन होतं की कढी बनवायची. तर तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रकारच्या कढी खाल्ली असन. दह्याची कढी करतो आपण, किंवा आमसूलची कढी करतो, चिंचाची कढी करतो. तर आम्ही अगोदर एकदा चिंचाची कढी केली होती आणि तुम्ही सगळ्यांनी भरपूर असा आम्हाला सपोर्ट केला. तर असाच सपोर्ट करीत राहा. आणि आज आम्ही तुम्हाला कोणी एक आम्हाला कमेंट केली होती की तुम्ही म्हणजे करडी घालून पण अशी मस्त चिंचाची कढी होती, तर तुम्ही ती पण बनवा म्हणून. तर म्हणला चला आता आपण तुम्हाला म्हणजे आम्ही आज करडीची कढी करून दाखवणारी करडी घालून. तर व्हिडिओ एकदम मस्त आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आम्ही आज दाखवणार तुम्हाला कशी चिंचाची आणि करडीची कढी कशी होते, एकदम मस्त. तर बघा. तर बघा, हे बघा मी चिंच घेतलेली आहे आणि चिंच भिजत घातलेली होती. 7-8-10 बुटकं घेतले होते आणि करडी घेतलेली होती 1 वाटीवर. तर मी पाण्यात टाकलेली आणि त्याला झाला असं 1 घंटा तर पाण्यात भिजलेली आहे, एकदम मस्त भिजलेली बघा आपली करडी. आपल्याला कारण ती जास्त वेळ भिजून द्यावं लागते, त्यामुळे मी सकाळीच घातली होती भिजत. आणि चिंच पण जास्त भिजून द्यावं लागते, कारण मग त्याचं पाणी होतं आणि त्याची टेस्ट एकदम मस्त आपली कढीमध्ये उतरते. त्याचा आरक उतरतो कढीचा बी, चिंचाचा आणि करडीचा. तर एकदम मस्त अशी आपली कढी बनणार आहे आता. तर बघा तुम्ही. आता मी लगेच चूल पण आपली मस्त पेटलेली आता. आणि मी आता कढई ठेवलेली गरम करायला. आपल्याला सगळ्यात सुरुवातीला आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर मी थोडे शेंगदाणे घेतले, जास्त काही शेंगदाणे नाही घालायचे, थोडेसेच घालायचे. कारण आपले ऑलरेडी त्याच्यामध्ये ना चिंचाचं पाणी आणि करडीचं पाणी राहतं ना, तर मग जास्त घट्ट होते कढी. तर त्याच्यासाठी आपण थोडंसं कमी टाकायचंय शेंगदाणे. आणि मी आता लसणाचे 2 कांडे घातलेले आहे, त्या मस्तपैकी आता सोलून घेते आणि लगेच मसाला काढून घेणार आहे. तर आपले शेंगदाणे पण मस्त आता भाजलेले, तर आपण ते काढून घेणार आहे. आणि ना मी लसूण घेतलेले आहेत 2 कांड्या, तो सोलून घेतलेला आहे. आणि आता मी मिरच्या काढून घेणार आहे, देठ काढून त्याचे, आणि मसाला काढून घेणार लगेच. तर शेंगदाणे आपले मस्त भाजलेले मी आता एका ताटात काढून घेते. आणि तोपर्यंत आहे ना थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे, म्हणजे मग आहे ना कढीला पटकन उकळी येते आपल्या. आपला मसाला ते काढून होईपर्यंत पाणी मस्त गरम होऊन जाईल आपलं. तर आता मसाल्यामध्ये मला थोडेसे जिरे टाकायचे. जिऱ्यानी ना एकदम भाजीला एकदम मस्त चव येते. आणि मीठ घालून घेणार मी याच्यामध्ये, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर आपल्या अंदाजानुसार आपण मीठ घालून घ्यायचं. तर आता आपल्याला आहे ना, आपण जेव्हा चिंचेची कढी केली होती तर आपण त्यात करडी वगैरे काही घातलेल्या नव्हत्या. तर आपल्याला नुसतं आपण याचं पाणी बनवून घेतलेलं होतं. आणि आता आपल्याला काय करायचं, ही करडी ना तर ही एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आणि मग नंतरून त्याचं पाणी व्यवस्थित गाळून वगैरे घ्यायचंय. तर हे बघा, मी आता एकदा करडी वाटून घेणार आहे आणि त्यानंतर हा मसाला वाटून घेणार आहे सगळा. तर मी आता दोन्ही मसाला वाटून घेते एकदा, तोपर्यंत आपलं पाणी पण मस्त गरम होईल. तर बघा, मी आता सगळे मसाले पण वाटून घेतलेले. हा आपण याच्यात करडी वाटून घेतलेली, आणि करडी कशी तेलकट राहते ना, त्यामुळे जास्त टाइम जातो वाटायला. तर ही पण मस्त वाटून घेतली आणि आपला मसाला पण एकदम मस्त वाटून घेतलेला आहे बारीक मी. आणि आता आपल्याला आहे ना लगेच फोडणीला टाकायची कढी. तर आता आपलं पाणी पण मस्त गरम झालेलं आहे, ते मी आता एका पातेल्यात काढून घेणार आहे. तर आपल्याला आता एका ताटामध्ये नाही सगळं गाळून घ्यायचंय करडीचं पूर्ण पाणी. तर हे बघा, करडी जास्त तेलकट राहते त्याच्यामुळे वाटलं जात नाही आणि जास्त वरती राहतं. पण आपल्याला फक्त पाणी त्याचे म्हणजे जे त्यातलं पाणी का ते घ्यायचंय, कारण त्यांना एकदम मस्त चव लागते. थोडंसं त्यात अजून पाणी घालून घेणार आहे, म्हणजे मग त्याचं पूर्ण जे आरक आहे का ते पूर्ण पाण्यात उतरल. आणि हे हाच होता आपल्याला मग बाजूला टाकून द्यायचं. तर बघा,
आणि हे बघा आपण मस्त पैकी पाणी काढून घेतलेलं आहे. आणि करडीचं एक खास हे आहे, कारण आपण करडीच्या पासून तेल पण बनतं ना, तर मग त्याचं जे हे आहे का त्याच्यामुळे आणखीन एकदम मस्त चव येते आणि तेलकटपणा जास्त राहतो करडीला, तर कढी एकदम मस्त होती. तर आता आपण करडीचं काढून घेतलेलं आहे पाणी आणि आता आपण त्या चिंचेचं पूर्ण पाणी त्या एकाच ताटात काढून घ्यायचंय, कारण आपल्याला दोन्ही पण पाणी एकत्रच टाकायचंय. त्याच्यामुळे मी लगेच चिंच पण एकदम व्यवस्थित करून घेऊ राहिले आणि व्यवस्थित पूर्ण आपल्याला चिंचेचं पाणी काढून घ्यायचं. तर चला आपण आता कढई पण ठेवलेली आहे आणि आपली कढई पण तापलेली आहे. तर मी कढीपत्ता भरपूर असा प्रमाणात घेतलेला आहे, कारण कढीला कढीपत्ता जास्त घातला तर एकदम भरला जाते. आणि कोथिंबीर पण मस्त कापून घेतलेली आणि मी आता कढईमध्ये टाकणार आहे तेल. तर आपली कढई भरपूर तापलेली आहे. तर आपल्याला आता कढी बनवण्यासाठी ना एकदा आहे ना आपण हा मसाला आहे ना एकत्र हे करून घेणार आहे. एकदा या ताटात एका ताटातून आहे ना तो जास्त एका पातेल्यात काढून घेते आणि त्यामध्ये आपल्याला आहे ना डाळीचं पीठ घ्यायचंय थोडंसं, त्यामुळं एकदम मस्त घट्ट होते कढी. तर थोडंसं डाळीचं पीठ घेते मी आणि ते एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, कारण त्याचे गोळे बनत राहते ना, त्यामुळे मी एकदम व्यवस्थित अगोदर त्याच्यामध्ये पूर्ण घट्ट असं मिश्रण बनवून घेणार आहे थोडंसं पाणी घालून. तर मी आता तेल पण मस्त तापलेलं आहे आणि जिरे टाकले थोडेसे त्यामध्ये आणि मोहरी टाकायची. आपल्याला मोहरीचं जास्त फोडणी द्यायची आणि हळद टाकायची. त्यानंतर मी टाकणारी कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि त्यानंतर आपण जे चिंचेचं पाणी आणि करडीचं पाणी घेतलेलं होतं ना ते पूर्ण मी त्यात टाकून देणार आहे. आणि याला चांगली उकळी आली का त्यानंतर मग मी ना त्यामध्ये आपला जो मसाला आहे तो टाकणार आहे. तर आपल्याला पण मस्त उकळी आलेली आहे आता आणि आता आपण त्याच्यामध्ये हा जो मसाला काढलेला आहे तो टाकून देणार आहे पूर्ण आणि त्यानंतर पाणी टाकणार आहे. तर आपल्याला जेवढी कढी बनवायची आपण तेवढं पाणी टाकायचं आपल्या अंदाजानुसार आणि व्यवस्थित बघायचं हलवून किती घट्ट झालेली, कारण आपण डाळीचं पीठ टाकलेलं त्याच्यात, त्यामुळे भाजी कढी आपली घट्टच होणार आहे. तर मी गरम पाणी करून घेतलेलं होतं त्यामुळे मी गरम पाणीच टाकणार आहे, कारण गार पाणी नंतर टाकलं का मग त्याला एवढी खास चव येत नाही. त्यामुळे मी आता मस्तपैकी गरम पाणी टाकलेलं आहे. अजून थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे अजून घट्ट आहे आपली कढी भरपूर. तर आपली कढी फक्त आता उकळी घ्यायची बाकी आहे. तर आपली कढी आता मस्त उकळायला टाकली आपण आणि आता 5 मिनिटात आपली कढी तयार झालेली आहे होणार आहे. आणि चिंचेचं कढीचं कसं राहतं की उष्णता समजा ज्याला जास्त उष्णता आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर ह्या दिवसामध्ये चिंचेची कढी वगैरे आणि चिंच जर खाल्ल्या ना तर उष्णता कमी होण्यासाठी म्हणजे भरपूर असा फायदा होतो आपल्याला. आणि कढीपत्ता वगैरे त्यामध्ये जास्त असताना तर मग त्याच्यामुळे आणखीनच जास्त आयुर्वेदिक फायदे त्याचे. तर एकदम मस्त अशी आपली चिंचाची कढी तयार झालेली आहे आणि आता आपण उकळीसाठी ठेवलेली ती. तर बघा आपली चिंचाची कढी एकदम मस्त उकळलेली आहे आणि दह्याची कढी तुम्ही खाल्लेलीच असन तर ही एक नवीन पद्धतीची कढी आहे, आपण करडी घालून मस्त केलेली आहे. तर ही तुम्ही म्हणजे करून बघा, एकदम मस्त आहे अशी आणि सोपी पद्धत आहे, एकदम गावाकडची आहे. तर एकदम मस्त आपली अशी चिंचाची करडी घालून कढी झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आपला व्हिडिओ कसा झाला आणि तुम्ही पण घरी करून बघा. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.